महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बांधव पीक विम्याची आतुरतेने वाट पाहत आहेत। पीक विम्या संदर्भात महाराष्ट्र शासनाकडून मोठी अपडेट आलेली आहे। काय आहे ती अपडेट तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। अखेर कोणत्या जिल्ह्यांना पीक विमा मिळत आहे, कोणत्या शेतकऱ्यांना पीक विमा दिला जात आहे, ही संपूर्ण खरी अपडेट आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्व प्रश्नाची उत्तरे अगदी सविस्तर मिळतील। शेतकरी मित्रांनो, राज्य सरकारने तब्बल 1200 कोटी रुपयाचा पीक विमा फक्त सोयाबीन या पिकासाठी मंजूर केलेला आहे। पीक विमा कंपनीच्या माध्यमातून फक्त तूर, सोयाबीन आणि कापूस याच पिकाचा पीक विमा मंजूर केला असला तरी फक्त सोयाबीन या पिकासाठी पीक विम्याचा निधी मंजूर केलेला आहे। शेतकरी बांधवांनो, पीक विमा कंपन्यांनी पीक विमा वाटपाचे 2 टप्पे केलेले आहेत। आपण जर या ठिकाणी पाहिलं तर पहिल्या टप्प्यात सध्या 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा वितरित करण्याचा निर्णय पीक विमा कंपन्यांनी घेतलेला आहे। आज दिनांक 26 एप्रिल ते 2 मे पर्यंत 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर टप्प्याटप्प्याने पैसे जमा होत असून दुसरा टप्पा 3 मे 2026 ते 10 मे 2026 पर्यंत परिपूर्ण वितरित केला जाणार आहे, अशी माहिती आता पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। मित्रांनो, तुम्ही जर सर्व नियम निकषात पात्र असून देखील तुम्हाला पीक विमा मिळाला नसेल, कारण पीक विमा वाटपात काही तांत्रिक बिघाड झाल्याचं पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे। ती तांत्रिक अडचण दूर झाल्यानंतर 100% पीक विमा हा वितरित होणार आहे। आता पाहूयात शेतकरी मित्रांनो, कोणत्या 14 जिल्ह्यांना पीक विम्याचं वाटप होणार आहे। सुरू आहे ते 14 जिल्हे आपण या ठिकाणी पाहूया। यामध्ये बुलढाणा जिल्ह्यासाठी 150 कोटी रुपयाचा पीक विमा वितरित केला गेलेला आहे। नागपूर जिल्ह्यात 105 कोटी रुपये या ठिकाणी वितरित केले गेलेले आहेत। त्यानंतर भंडारा जिल्ह्यात 85 कोटी रुपये एवढी रक्कम वितरित केलेली आहे। अकोला जिल्ह्यासाठी 170 कोटी रुपयाचे वितरण केलेले आहे। अहिल्यानगर जिल्ह्यासाठी तब्बल 262 कोटी रुपये एवढा निधी मंजूर करून दिलेला आहे। चंद्रपूर जिल्ह्यात 112 कोटी रुपयाचा पीक विमा वितरित केलेला आहे। त्यानंतर वर्धा जिल्ह्यासाठी 92 कोटी रुपये वितरित केलेले आहेत। त्यानंतर सातारा जिल्ह्यात 150 कोटी रुपये वितरित केलेले आहेत शेतकरी मित्रांनो। त्याचबरोबर नाशिक जिल्ह्यात 200 कोटी रुपये एवढी मोठी रक्कम वितरित केलेली आहे। नंदुरबार जिल्ह्यात 120 कोटी रुपयाचा निधी मंजूर झालेला आहे। त्यानंतर सोलापूर जिल्ह्यात 195 कोटी रुपये एवढा निधी मंजूर झालेला आहे। त्याचबरोबर हिंगोली जिल्ह्यात तब्बल 124 कोटी रुपये वितरित केलेले आहेत शेतकरी मित्रांनो। धुळे जिल्ह्यात 140 कोटी रुपये, लातूर जिल्ह्यात 208 कोटी रुपये एवढी मोठी रक्कम लातूर वासियांना दिलेली आहे। मित्रांनो, सध्या या 14 जिल्ह्यातील पीक विमा वाटप सुरू होणार आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर टप्प्याटप्प्याने या ठिकाणी पीक विमा जमा होत आहे। ज्या शेतकरी मित्रांना अजून पीक विमा जमा झाला नाही त्यांनी चिंता करायची कोणतीही गरज नाही। पीक विमा टप्प्याटप्प्याने तुमच्या खात्यामध्ये वितरित होणार आहे। येत्या 4 ते 5 दिवसांमध्ये संपूर्ण शेतकऱ्यांच्या खात्यावर जी काही रक्कम आहे ती वितरित केली जाईल, अशी माहिती देखील आता पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। त्याचबरोबर कापूस आणि तूर या पिकाचा पीक विमा लवकरच वितरित करण्याचे देखील आश्वासन आता पीक विमा कंपन्यांनी दिलेले आहे। शेतकरी बांधवांनो, अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि शेतकऱ्यांच्या संदर्भात माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय महाराष्ट्र।